जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान करताना 2 जणांना पकडलं गेलंय। कारवाई होईपर्यंत ठिय्या मांडणार अशी भूमिका आता चंद्रकांत पाटलांनी घेतली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले। 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटलांनी आरोप केलाय। आमदार आपल्यासोबत आहे, काय झालेलं या इथे 70-75 लोकांनी जे मलकापूर किंवा इतर तालुक्यातले स्टुडंट आहे की या कॉलेजला शिकत असताना त्यांची या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आयडी बनवून घेतलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून या कॉलेजचे सगळे कर्मचारी, एकाचीही ड्युटी इथे निवडणुकीसाठी लागलेली नाही, ते सगळे कर्मचारी या संस्थेच्या लोकांसाठी प्रचार करत आहे। योगायोगाने निवडणूक आयोगाने पण यांच्या संस्थेचे, यांच्या शाळा निवडणुकीसाठी केंद्र घेतलेले आहे, सगळं मॅनेज केलं आहे। त्यामध्ये या 70 लोकांनी जी वोटिंग केली त्यातले 2 लोक आता सापडलेले आहे, जे राहायला मुक्ताई मलकापूरला आहे, त्यांचे पत्ते मलकापूरला, काहीचं सारबर्लीला, काही तर कोथडीला आहे। तिच्या आधार कार्डवर त्यांचा ऍड्रेस तो आहे, पण मतदान दुबार आहे, इथे पण इथे येऊन मतदान करता। यामध्ये खऱ्या अर्थाने गुंडगिरी, बोगस वोटिंग, दहशत कोण करतोय? होते आमदार चंद्रकांत पाटील। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। बोगस मतदान कुठे झालं हे दाखवा असा सवाल आता रक्षा खडसेंनी केलाय। आमदारांची तानाशाही सुरू आहे असं रक्षा खडसेंनी म्हटलंय। आमदार चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर रक्षा खडसेंनी हा पलटवार केलाय। काय सांगाल? बोगस मतदान कुठे दाखव रे, ते नाव दाखव। याच्या ऍपवर असेल, ऍपवर घे, ऍपवर असेल ना नाव। बोगस मतदान झालेले नाहीये, ते जरी दुसऱ्या गावातले मुलं असले, सालबळी इथलं गाव पण ते इथे राहतात, त्यांची नोंदणी इथे झालेली। जर यादीत नाव आहे तर बोगस मतदान कुठे? ते लोकांवर प्रेशर आणतात। तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, हा कोणता कायदा आहे की असं इथे तानाशाही करणार आणि लोकांवर दबाव टाकणार? हे नाव आहे त्यांचे। जर हे चुकीचं असेल तर ठीक आहे, आम्ही पण मान्य करू। जर यादीमध्ये नाव आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांनी थेट बोगस मतदान या ठिकाणी बोगस मतदान केलं असेल। बघा, इथे खडसे साहेबांचा किंवा रोहिणी खडसेचा संबंध नाहीये, हे भाजपचे उमेदवार आहे। उगाच लोकांना काहीतरी भ्रमात काढायचं, स्वतःचा कसा फायदा करून घेता येईल यासाठी हे सगळे अतितंबे आहेत त्यांचे। मी रक्षा खडसे इथे बूथवर बसलेली, इथे सगळे भाजपचे लोक आहे, त्यांची तानाशाही इथे चालू आहे। जर यादीत नाव जर आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। जर निवडणूक प्रमुख यांनी सांगून द्या की हे चुकीचं आहे तर आम्ही मान्य करू, पण उगाच लोकांना घेऊन तिथे दादागिऱ्या करायच्या। इथे आमच्या समोर असं नियम कुठे आहे की तुम्ही बूथच्या बाहेर तुमच्या पक्षाचे नारे देऊ शकतात? इतकी नाही तानाशाही चालणार का? आम्ही काय असंच नाही बसलोय। होत्या रक्षा खडसे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। बोगस मतदान कुठे आहे हे दाखवा असं म्हणत रक्षा खडसे आता पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। चंद्रकांत पाटलांनी आरोप केल्यानंतर आता रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा असा सवाल आता रक्षा खडसेंनी विचारलाय। बुलढाणामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी केल्याचं आता समोर आलंय। संजय गायकवाडांकडून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडनं पोलिसांना दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलंय। ग्रामीण भागातून लोकांना आणून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याचं आता हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे। त्यांनी सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे। इचलकरंजीच्या खोतवाडीमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांकडून चोप देण्यात आलाय। मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून अश्लील वर्तन करत होता। महिलांनी चोप देऊन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलंय। राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्योग आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी ही टीका केली आहे। पैसा वाटप सुरू असताना
निवडणूक आयोगाचं दुर्लक्ष असल्याचा हा आरोप जयंत पाटलांनी केलाय। फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप, ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप, बूथवर पैसे वाटप नंगानाच चालू आहे। पण ठीक आहे, आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही, हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। सुरक्षा बघण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्याकडून आमची अपेक्षा आहे, पण आता आम्ही किती अपेक्षा त्यांच्याकडून करायच्या? त्यांची काही तयारी एका ठराविक लिमिटपेक्षा बाहेर जाऊन काही करण्याची दिसत नाही। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय। मतदान सुरू असताना शाहूनगर भागात हा मोठा राडा झालाय। राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मतदान सुरू असतानाच बीडच्या शाहूनगर भागात मोठा राडा झालाय। राष्ट्रवादीचे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडलेत। मतदान सुरू असताना शाहूनगर भागात हा मोठा राडा झालाय। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलंय। मतदान सुरू असतानाच हा मोठा राडा झाल्याचं समोर आलंय। आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल झालाय। गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। या प्रकरणी आता आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल झालाय। मतदानाच्या ठिकाणी काही मतदारांना सूचना केल्याचा त्यांच्यावर ठपका केला गेलाय। आमदार संतोष बांगरांवर आता गुन्हा दाखल झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। मतदारांनी यावेळी त्यांनी सूचनाही केल्या होत्या असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे। मतदान करताना बांगर यांच्याकडून मोबाईलचाही वापर करण्यात आला होता। संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। मतदान सुरू असताना शाहूनगर भागात हा मोठा राडा झालाय। राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। बीडच्या शाहूनगर भागात हा राडा झालाय। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मतदान सुरू असतानाच हा राडा समोर आलाय। मात्र या राड्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलंय। जामनेरच्या एकलव्य शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदार असल्याचं आढळून आलंय। बोगस मतदाराला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यातही दिलंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडून दिलंय। जामनेरच्या एकलव्य शाळेच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली। आधार कार्ड बीड शहरातील मतदान केंद्राजवळ पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये हे पैसे वाटप झाल्याचा आरोप होतोय। एका व्यक्तीकडून खुलेआम पैशांचं वाटप होत असल्याचं दिसतंय। मतदान सुरू असतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे। बीड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये हे पैसे वाटप झाल्याचा आरोप होतोय। एका व्यक्तीकडून खुलेआम पैशाचं वाटप होत असल्याचं व्हिडिओतून समोर आलंय। मोठा राडा झालाय। 2 गटात दगडफेक झाल्याचं चित्र समोर आहे। गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने आलेत। आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी आमदार बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजित पंडित आमने सामने आल्याचं चित्र आहे। बीडचे एसपी नवनीत कौवत घटनास्थळी दाखल झाले। बीडच्या गेवराई शहरामध्ये काही वेळापूर्वी आमदार
विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। यामध्ये 2 गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण या दोन्ही गाड्या जर पाहिला तर या गाड्यांच्या काचा पूर्णपणे फोडून टाकण्यात आलेल्या आहेत। पूर्णपणे या ठिकाणी काचा जर बघितला आपण तर चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतंय। स्कॉर्पिओ आणि दुसरी XUV 300 या दोन्ही गाड्यांच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या या गाड्या आहेत। मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता, मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली होती आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर या गाड्यांची तोडफोड जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या गाड्या ज्या आहेत त्या एका शेतामध्ये आणून लावण्यात आलेल्या आहेत। दगडफेक करणाऱ्या आणि राडा घालणाऱ्या लोकांवरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड।